जय शिवराय मित्रांनो, सध्या मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा चालू आहे आणि त्या दौऱ्यामध्ये त्यांनी बैठकाच घ्यायच्या होत्या, फक्त म्हणजे आमने सामने भेटी घ्यायच्या होत्या. मात्र तिथं आता मोठमोठ्या सभा व्हायल्यात आणि हे आजच नाही, हे मनोज जरांगे पाटलाच्या बाबतीत प्रत्येक वेळीच होतं. त्यांनी जेव्हा जेव्हा कुठं बैठका घ्यायचं ठरवलं तिथं मोठमोठ्या लाखोच्या सभा होत असतात. आणि जेव्हा जेव्हा मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन होईल किंवा असा महाराष्ट्रातला दौरा होईल त्यावेळेस एक व्यक्ती जी महान अशी विचारवंत स्वतःला समजते ती व्यक्ती लगेच त्यांच्यावर व्हिडिओ सुरू करते की मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन कसं बदनाम करता येईल, मनोज जरांगे पाटलांना कसं बदनाम करता येईल, ते असं बोलतात, ते तसं बोलतात, ते असे आहेत, ते तसे आहेत, हे लगेच सांगायला सुरुवात करते. आता तुमच्या लक्षात आली असेल नसेल, मात्र ही व्यक्ती आहे सुशील कुलकर्णी, ॲनालायझर, ज्यांचं स्वतःला मोठं चॅनल आहे असं वाटत आहे आणि हे मनोज जरांगे पाटलाच्या बाबत बोलत असते. आता त्यांनी एक काल परवा व्हिडिओ केला की मनोज जरांगे पाटलांनी आता सरकारसोबतचे दोर तोडून टाकले, म्हणले कचा हक्कच तोडून टाकले आणि मोजके काही शिल्लक ठेवले. त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटील हे मुख्यमंत्र्यांना असे बोलतात, बावनकुळेंना तसे बोलतात, मायबाप काढतात, शिव्याच देतात, असं सुद्धा त्यांनी त्या व्हिडिओमधून दाखिलं. मात्र आता ते जे काही बोलतात त्याचं आपण समर्थन करत नाहीत, कारण ते बोलणंही योग्य नाही. मात्र ती मराठवाडी भाषा आहे, ते तसं बोलतात, त्याला आपण काही करू शकत नाहीत. मात्र हे जे काही म्हणतात दोर तोडले दोर तोडले, तर मनोज जरांगे पाटील हे स्वतःच आपल्या सभेच्या भाषणामध्ये सांगत असतात की मी कोणालाही मानत नाही, मी कोणाला जुमानत नाही, माझी मायबाप ही फक्त जनता आहे. आणि जे सरकार आहे, सरकारसोबतचे संबंध आहेत, सरकारचं काय, सरकार हे फिक्स नसतं, आज हे आहे उद्या दुसरं येईल, आज हे मंत्री आहेत उद्या दुसरे मंत्री होतील, त्याची खांदे पालट हे ते बदलाबदल सुरू होती आणि होत असती. त्यामुळं मनोज जरांगे पाटलांनी त्यांच्याशी कधीच लय असे रिलेशन ठेवलेले नाहीत, कारण ते त्यांच्या भाषणामधून सांगत असतात की एखाद्या माणसाच्या जर खांद्यावर आमदारानं हात टाकला तर त्याची छाती फुगती. फेसबुकला फोटो, व्हॉट्सअपला स्टेटस, इकडं फोटो, ह्या पाहुण्याला पाठवतो त्या पाहुण्याला पाठवतो, मी आमदारासंग. तर मनोज जरांगे पाटलानं ते कधीच केलं नाही. आणि एवढ्या मोठ्या 3 वर्षाच्या आंदोलनामध्ये मनोज जरांगे पाटील कोणत्याही कार्यालयात निवेदन घेऊन गेले नाही किंवा मंत्र्याला भेटायला मंत्रालयाकडं कुठं गेले नाही, तर त्यांनी अंतरवालीमध्येच सगळं मंत्रालय आणलेलं होतं. आणि आत्तापर्यंतही तुम्ही पाहिलं असेल, कोणतेही मंत्री असू आमदार असू ते त्यांना भेटण्यासाठी अंतरवालीत येतात, तिथंच सगळ्या चर्चा होतात आणि तिथूनच निर्णय होतो आणि मग तो मंत्रालयातून लागू होतो. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. म्हणजे त्यांनी मंत्र्यासोबत कोणतेही दोर जोडलेले नव्हते आणि आज तोडलेले सुद्धा नाहीत. कारण जिथं खटकलं तिथं ते बोलत असतात, ते म्हणतात मला उन्हं बावणं सहन होत नाही, जे हे ते मी बोलत असतो. आता त्यामध्ये ते काही गोष्टी जरा जास्तीच्या बोलतात, तर त्याचं आपणही समर्थन करत नाही. मात्र हे जे महाशय म्हणतात त्यांनी दोर तोडले, त्यांनी दोर तोडले, तर त्यांनी दोर कधीच तोडले नाही, जोडले नाही. त्यांचे खरे दोर आहेत ज्या आज त्यांच्या सभा चालल्या आहेत. आता आंदोलनाची 29 ऑगस्टची तयारी चालू आहे आणि बैठका म्हणून जे सभा व्हायल्यात हे खरे त्यांचे दोर आहेत. म्हणजे ते जिथं जातात तिथं लाखोनं लोक जमा होतात, त्याला कोणी गाड्या देत नाही, त्याला कोणी घोड्या देत नाही, त्यांना कोणी डिझेलला पैसे देत नाही, त्याला नुसतं माहीत झालं तरी लोक जमा होतात. एखाद्या नेत्याची जर सभा असेल तर तिथं गाड्या घोड्या खायची प्यायची सोय केल्याशिवाय लोक गाडीत सुद्धा बसत नाहीत. मात्र मनोज जरांगे पाटील येणार म्हटलं की लोक आपला काम धंदा सोडून का होईना आपल्या स्वखर्चानं त्यांच्या सभेला बैठकीला जाण्यासाठी उत्सुक असतात. गाड्या घोड्या जे मिळेल त्या वाहनानं त्यांच्या सभेस्थळी जातात. आणि ही खरी दोर हे मनोज जरांगे पाटलांनी जोडलेली. आणि ही दोर आता गेल्या 3 वर्षात तर सगळेनं पाहिलं कुठं तुटली का. आता प्रत्येक वेळी कोणाला वाटलं की आता एवढं मोठं चाललंय, आंदोलन लंब चाललंय, लोक जमा होणार नाहीत. मात्र मनोज जरांगे पाटलाच्या बाबतीत हे कधीच होणार नाही, कारण मनोज जरांगे पाटलासारखा सच्चा मराठा समाजाला नेता आजपर्यंत मिळालेला नाही. आणि प्रत्येक मराठा समाजाच्या मनात ही भावना आहे की फक्त मनोज जरांगे पाटलामुळंच मराठे आता एका जाग्यावर आलेत. जे इकडं तिकडं विभागलेले होते, गावागावात आता सगळे मराठी एकत्र आलेत आणि सगळ्या समाजाला घेऊन राहतात. मराठी काय कोण्या समाजासोबत वादही करत नाहीत. आणि महत्त्वाची याच्यात गोष्ट आहे
की मनोज जरांगे पाटलांच्या ज्या काही आंदोलनाच्या मागण्या असतात त्या सरकारकडे असतात, मात्र आता इतर काही हाके ससाने तर हे उगच मनोज जरांगे पाटला बोलतात. हा वेगळा विषय, आपण त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ करू. मात्र जे हे महाशय सुशील कुलकर्णी म्हणतात की मनोज जरांगे पाटलांनी दोर तोडली, कचाकच तोडली, की मनोज जरांगे पाटलाची खरी दोर ही समाजासोबत आहे आणि ती आजही त्यांच्या सभा पाहून ती घट्ट आहे. म्हणून यावर तुमचं काय मत आहे आणि सुशील कुलकर्णी जे म्हणतात दोर तोडली, याबाबत तुमचं काय मत हे नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.